नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। वडवड नागनाथमध्ये पावसाअभावी टोमॅटो शिमला मिरची वाळू लागली, शेतकऱ्यांची चिंता वाढली। चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ आणि परिसरात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे। टोमॅटो शिमला मिरचीसह भाजीपाला पिके डोळ्यादेखत वाळू लागली असून शेतकऱ्यांनी टँकरने पाणी विकत घेऊन पिके जगवण्याची धडपड चालू केली आहे। पाहूया हा विशेष वृत्तांत। पावसाळा सुरू होऊन तब्बल 1.5 महिना उलटला तरी वडवड नागनाथ परिसरात दमदार पाऊस झालेला नाही। सुरुवातीच्या हलक्या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या, मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने उगवलेली पिके आता करपू लागली आहेत। परिसरात यंदा केवळ सुमारे 20% पेरण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित शेती अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। विशेषतः टोमॅटो, शिमला मिरची आणि इतर भाजीपाला पिकांना मोठा फटका बसत आहे। पाण्याअभावी टोमॅटोच्या कोवळ्या रोपांची वाढ थांबली आहे, तर शिमला मिरचीची रोपे उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुपारच्या वेळी माना टाकत आहेत। अनेक ठिकाणी पिके वाळण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या आशा मावळू लागल्या आहेत। पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करत आहेत, तर काहींना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे। मात्र वाढता खर्च आणि पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की येत्या 2 ते 4 दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर उगवलेली पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे। त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। वडवड नागनाथ परिसरातील शेतकरी सध्या आभाळाकडे आशेने डोळे लावून बसले आहेत। आता निसर्ग साथ देणार की बळीराजावर आणखी एक संकट कोसळणार हे येणारा काळच ठरवणार आहे। मुख्यमंत्री मोदी सरकार, माननीय फडणवीस सरकार, माननीय शिंदे सरकार यांना अशी कळकळीची विनंती आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर। एकर टमाटर लावून पाहिलं पण काही पावसाचा थेंब नाहीये। आम्ही 25 टँकर 30 टँकर आम्ही पाणी ओतलं डब्यानं, तरी बी काही आमचं ही झालं नाही। परंतु पुन्हा शिमला मिरची एक 8-10 एकर लावली, तो शिमला मिरची बी पुन्हा फिरी गेली। कारण ह्या काय आणि पण ह्या मिरचीची अशी अवस्था आहे, पाणी ओतलं तरी पण त्याच्यात काय आम्हाला मान्यदान नाही। सरकारनं फक्त एवढंच करावं की एक टँकर कितीला पडते? 8,000ला पडते सरकार। 8,000ला तर बाया लागतात, त्याला 4 गडी लागतात पाणी द्यायला घागऱ्यानं। आम्ही ही समज करू लागलो, आतापर्यंत जगवीत आलो, पण आता इथून आमची शक्यता कमी झाली आहे। थेंबाचं पाण्याचं काहीच नाही आहे। आम्ही सरकारला एवढी विनंती करतो कळकळीची की त्यांना आमच्याकडे थोडं पाहावं। जनावराला पाणी पाजू नाही गेला एका टायमाला, पर्याय पिकाला घालला, पण त्याच्यात बी आम्हाला काही सफलता मिळणार गेली आहे। ही धन्यवाद। सरकारकडे काय मागणी आहे? सरकारला मागणी हीच आहे, आम्ही सावकाराचं याच बट्टीचा पैसा घेतलेला आहे, तो सरकारनं मान्य करावं आणि आम्हाला काहीतरी त्याचं मान्यदान द्यावं। आम्हाला हीच विनंती मोदी सरकारला। तालुक्यातील वडवड नागनाथ येथील एक शेतकरी आहे। माझी कमी जास्तीला 10 एकर टोमॅटो, 5 एकर शिमला मिरची आहे। शिमला मिरची आणि टोमॅटोला मी कमी जास्तीला 50-60 टँकर पाणी विकत आणून पाणी घातलं आहे टँकरनं, तरी पण टोमॅटो आणि शिमला मिरची वाळून जात आहे। तो शिमला मिरची माझी 5 एकर पुरा जागेवर वाळून गेली आहे। तरी सरकारने याकडे काहीतरी लक्ष घालून शेतकऱ्याला काहीतरी मदत करावी। ही शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे एक, त्याच्याकडे सरकारने काहीतरी मदत या काहीतरी पंचनामे करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला काहीतरी मदत द्यावी, ही शासनाला मी एकच विनंती करतो। वडवळ ही एक भाजी उत्पादक शेतकरी आहे, भाजीपाला उत्पादक। त्या नगरीमध्ये कुठलेच पंचनामे होत नाहीत ना, भाजीपाल्यावर कुठले शासन लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी। तरी शासनाला एकच विनंती की वडवळमध्ये येऊन या भाजीपाला पिकावर काहीतरी पंचनामे करून शासनाने त्याला मदत करावी, ही नम्र विनंती। खिरा पण होता, तो खिरा पण पाण्याअभावी खराब झाला आहे आणि पाण्याअभावी खराबही झाला आहे। आणि आम्ही टँकरनं पाणी घालून खिरा आणलो, त्याला भाव नाही सध्या, ती रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे खिऱ्याला आजच्या तागात घडीला। तरी शेतकऱ्याचं ही संकट, शेतकऱ्यावर काहीतरी सरकारने येऊन पंचनामे करून शेतकऱ्यासाठी काहीतरी मदत करावी, ही शासनाला विनंती आपली। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी दयानंद वाघमारे, चाकूर, लातूर।